नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे या जुन्या साडीचा वन पीस कशा प्रकारे शिवायचा. त्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे. हे अस्तर कमी आहे, त्यासाठी मी हे एक्स्ट्रा अस्तर अजून घेतलेलं आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपण आता फ्रंट पार्ट म्हणजे बॉडीचा पार्ट कट करूया. इथे हा 4 फोल्ड कापड घेतलेला आहे. आता सर्वात आधी आपल्याला उंची लावायची आहे. उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केला. दोघंही बाजूंना तितकंच घेऊन घेतलं म्हणजे आपली रेष सरळ येते. आता त्यानंतर या रेषेवरती आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर आपलं आहे 16 इंच, तर त्याचा निम्मे 8 इंच. इथे 8 इंच आपण शोल्डरचं मार्किंग केलं. त्यानंतर आता आपल्याला इथे बगलीचं मार्किंग करण्यासाठी या मापासाठी 7.25 इंच इतकी मी बगल घेणार आहे. आणि मग इथे आपलं ही लाईन सरळ टाकून घ्यायची आणि मग इथे छाती माप टाकायचं आहे. छाती माप आहे 34 इंच, त्याचा चौथा 8.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग आणि 2 इंच आपलं स्टिचिंग मार्जिन. इथे मार्जिन मी थोडं जास्त घेत आहे कारण आई आणि मुलगी दोघांनाही हा ड्रेस वापरता आला पाहिजे. जितकं वरती घेतला आहे त्यापेक्षा अर्धा इंच कमी घेऊन इथे अशी आपली तिरकस रेष टाकून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला तयार शोल्डर 2.5 इंच हवं आहे, तर त्यात मी 1 इंच प्लस केला. बाही जोडण्याचा आणि गळ्याकडे शिलाई टाकण्याचा आणि 3.5 इंचावर मार्किंग केली आणि उरलं ते आपली गळारुंदी. त्यानंतर इथे पुढे गळा घेतला 4 इंच, 3.5 इंच तो गळा इथे तयार होईल. इथे हा गळ्याचा आकार बोटनेक आणि त्याच्यानंतर खाली इथे तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. इथे 1.5 इंचाचा उतार, हा उतार कंपल्सरी आहे. हा बोटनेकमध्ये किंवा बंद गळ्यामध्ये द्यावाच लागतो. त्यानंतर मागील आणि पुढील मुंड्याचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे. या रेषेचा मध्य करून घ्यायचा आणि त्या मध्यापासून आपल्याला मागील आणि पुढील मुंड्याचा आकार इथे देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आता इथे आपण याची कटिंग करून घेऊ पूर्ण. त्यानंतर इथे हे दोघंही पार्ट वेगवेगळे केले. हा आहे आपला बॅक आणि हा आहे आपला फ्रंट. एक बॅक पार्ट झाला आणि एक फ्रंट पार्ट झाला. याच्यावर अशासाठी लिहित आहे कारण दोघांचे गळे जवळजवळ सेम आहे. याची आपल्याला पुढची बगल ही कट करून टाकायची आहे. खोल बगल कट केली आपण पुढच्या भागाची. त्यानंतर हा गळासुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हा गळा मी आकार दिलेला थोडा खोल वाटत होता, त्यामुळे मी त्याला थोडा उथळ कट केला. हे बघा इथे हा असा गोल गळ्याचा आकार, बोटनेकचा आकार इथे तयार झाला. त्यानंतर याच्यासाठी लागणार आता आपल्या खालच्या घेराचा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आपला हा पार्ट झाला. त्यानंतर आपण बाही आणि खालचा घेर कट करून घेऊ. चला तर मग इथे ही जुनी साडी घेतलेली आहे. या साडीला लेस होती, ती लेस मी काढून टाकली. त्यानंतर आता सर्वात आधी आपल्याला हिचा जो हा पिको केलेला पार्ट आहे हा आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यानंतर जे आपण पार्ट काढलेले होते बॉडी पार्ट्स, ते सर्व आधी या साडीवर सर्वात आधी ते पार्ट कट करून घ्यायचे. त्यानंतर मग उरलेल्या साडीतून आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे. इथे हे दोघंही मागचा आणि पुढचा भाग इथे कट करून घेतला. त्यानंतर आता आपण उरलेल्या साडीतून घेर कट करूया. आता इथे मी साडीची ही 4 पदर फोल्ड, जशी आपण रेग्युलर साडीची घडी करतो त्याचप्रमाणे घडी करून घेतलेली आहे. इथे हे 4 पदर आहेत. हे बघा, हे 4 पदर इथे 4 फोल्ड घडी टाकलेली आहे. त्यानंतर इथे ही जी बाजू आहे ही बंद पदर आहे. याला क्रॉस घडी टाकायची. हा क्रॉस घडी टाकल्यामुळे 4 फोल्ड करून क्रॉस घडी टाकल्यामुळे हा घेर खूप जास्त निघतो आणि याला फुल अम्ब्रेला असं म्हणतात. इथे ही क्रॉस घडी टाकल्याच्या नंतर बंद बाजू आपल्या अंगाकडे ठेवायची आणि ही घडी अशी व्यवस्थित करून घ्यायची. त्यानंतर आपला बॉडी पार्ट जो आपण वरचा भाग काढलेला होता त्याला असं फोल्ड करायचं आणि इथे ठेवून घ्यायचं वरच्या भागाकडे. अर्धा इंच कमीच ठेवायचं कारण हा अर्धा इंच क्रॉस असल्यामुळे हा भाग खालचा घेराचा भाग ताणला जातो, त्यामुळे त्याला अर्धा इंच कमीच ठेवायचं. त्यानंतर वरती आपली जी आपण बॉडी उंची घेतली होती 14 इंच तयार, तितका टेप वर सोडून द्यायचा आणि आपल्याला ड्रेसची उंची जितकी हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून इथे मार्किंग करून घ्यायचं. इथे मला 45 इंच ड्रेसची उंची तयार हवी होती, म्हणून मी इथे हे 46 इंचावरती मार्किंग करून घेतलं.
असं मार्किंग करून झाल्याच्या नंतर याला जॉईन करून घ्यायचं आणि हा पार्ट आणि हा पार्ट दोघंही पार्ट हे कट करून टाकायचे अशा पद्धतीने. आता हा साडीचा घेर आपला इथे कट झालेला आहे. आता आपल्याला अस्तरचा घेर कट करायचा आहे. अस्तरचा घेरसुद्धा आपण त्याच पद्धतीने फुल अम्ब्रेला पद्धतीने कटिंग करणार आहे. तर जो आपला साडीचा घेर कट झालेला होता तोच याच्यावरती ठेवायचा आणि तो तसाच्या तसा इथे कट करून घ्यायचा. इथे अस्तरचा घेर तुम्ही थोडा कमी जरी लावला तरी चालणार आहे, पण इथे यांना हा फुल अम्ब्रेलाच हवा होता म्हणून तो तसाच्या तसा मी इथे कट केला. त्यानंतर अस्तर आपल्याला मेन कापडापेक्षा 2 इंच कमी हवं असतं, त्यामुळे मी आधी मार्किंग करून घेतलं आणि मग 2 इंच त्याचं कमी मार्किंग करून घेतलं, कमीचं मार्किंग करून घेतलं. आणि इथे आपल्याला हा बसत नाही आहे, तर आपण इथे हा खालचा कापड जो उरलेला आहे त्याचा वरती आपण जोड लावून घेऊ. शक्यतो फुल अम्ब्रेलामध्ये जोड येतोच. त्यानंतर हा कापड इथे ठेवून घ्यायचा. आपल्याला किती जोड हवा आहे ते बघून घ्यायचं आणि अर्धा इंच हा त्याच्यापेक्षा जास्त घेऊन इथे हा आहे त्या आकारामध्ये आपल्या जितकी उंची आहे त्या उंचीच्या आकारामध्ये याला इथे कटिंग करून घ्यायचं. असा हा कटिंग करून घेतल्याच्या नंतर बरोबर आपला इथे मापाचा आपल्याला मिळणार आहे. अर्धा इंच आपण हा कपडाखाली एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिनचं ठेवलेलं होतं. आता आपला अस्तरचा घेरसुद्धा कटिंग करून तयार झालेला आहे. आता आपण बाही कटिंग करायला घेऊया. तर इथे बाहीची उंची आहे 10 इंच, त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस केला कारण खाली शिलाई टाकायची आहे आणि वरती पण आपल्याला बाही जोडण्यासाठी लागणार असतो. आता आपल्याला बाहीची घडी लावायची आहे. तर बाहीची घडी लावण्यासाठी इथे मी मागील बगलेचा आकार असा मोजून घेतला, त्यामधून 1 इंच मायनस करून घेतला. तरीसुद्धा ही बाही थोडी मोठीच होते, पण आपण मध्य घेऊन जोडून झाल्याच्या नंतर जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं. इथे बगल खोली 3.5 इंचावरती घेतली कारण बाहीची उंची जास्त आहे. त्यानंतर रेग्युलर आपण जशी बाही कट करतो तशीच्या तशी आपल्याला बाही इथे कट करून घ्यायची आहे. जशी आपण ब्लाऊजला कटिंग करतो तशीच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मागील आणि पुढील बगलेचा आकार देऊन झाल्याच्या नंतर दंडघेराचं माप, दंड आहे 10 इंच, त्याचा निम्मे 5 इंच आणि पुढे आपलं हे 2 इंच स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर ही बाही कट करून घेऊ. ही बाही आपली डिझाईनची आहे. या बाहीवरती आपल्याला डिझाईन करायची आहे. इथे सेंटरचं निशाण केलं, त्यानंतर पुढील बगलेचा आकार कट करून घेतला. त्यानंतर इथे हा मध्य आहे, या मध्यावरती आपल्याला इथे बाहीला डिझाईन करायची आहे. हा सेंटरचा इथे मी हे मार्किंग करून घेते. इथे अर्धा इंच आपलं स्टिचिंग मार्जिन, त्यानंतर हा मध्याचा मार्किंग केलं. त्यानंतर इथे आपल्याला 3 इंच इतकं अंतर हवं आहे, तर सेंटरच्या 1.5 इंच या बाजूला आणि 1.5 इंच या बाजूला असं आपल्याला हे 3 इंच अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर हे इथे मध्यामध्ये जोडून द्यायचं. दोघंही लाईन या इथे आपल्याला बाहीच्या सेंटरमध्ये जोडून घ्यायच्या आहे. तर ही आता आपली बाही झाली. आता आपण ही मेन कापडावरती कटिंग करून घेऊ. जो घेर काढल्याच्या नंतर एक्स्ट्राचा कापड आपला उरलेला होता त्यावरती हा आपण अस्तरची बाही काढलेली ठेवून ही जशीच्या तशी आधी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, जशीच्या तशी. आता ही इथे आपली बाही कटिंग करून झालेली आहे. आता आपण बघूया स्टिचिंगचा पार्ट. हा आपला फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि बाही. आता इथे हा आपला बॅक पार्ट आहे. बॅक पार्टसाठी गोलगळ्याच्या खाली, बोटनेकच्या खाली इथे खाली गळा डिझाईन घ्यायची आहे. तर इथे मी हे 3 इंच घेतलं आणि हे इथे असं क्रॉस वरच्या गळ्यामध्ये जोडून दिलं. ह्या त्रिकोण तयार झाला तर आपल्याला हा त्रिकोण न घेता इथे थोडंसं याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा कट करून टाकायचा आहे. मी इथे कॅनव्हास वापरत नाही आहे. तुम्ही जर फिनिशिंग अजून जास्त फिनिशिंगने तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही इथे कॅनव्हाससुद्धा वापरू शकता. हा आपला गळा इथे तयार झालेला आहे. हा मेन कापडावरती ठेवून मी याला पिनअप करून घेतलं आणि मी याच्यासाठी नाडी पण तयार केलेली आहे. ती नाडी मी इथे आता लावणार आहे. त्याने आपला गळा पण छान लवकर पलटेल. अशा पद्धतीने ही नाडी इथे ठेवून घ्यायची आणि ती शिलाईमध्ये इथे अटॅच करून घ्यायची, म्हणजे तिला आपल्याला नंतर वरतून लावण्याची गरज पडणार नाही. एकाच शिलाईमध्ये आपले दोघंही कामं होतील. नाडी पण लागेल आणि आपला गळा पण शिवून पलटवता येईल. इथे जे मी चॉकचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती मी शिलाई टाकून घेते, म्हणजे आपलं बरोबर 5 इंच इतकं अंतर सगळीकडे सारखं येणार आहे. इथे ही दुसरी नाडीसुद्धा आपण दुसऱ्या बाजूला इथे जॉईन करून घेऊ अशा पद्धतीने.
इथे आपला गळा शिवून झालेला आहे। आता आपण याचा मधला जो पार्ट आहे तो कट करून घेऊ। हा मधला पार्ट कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती जे कोपरे आहे त्या कोपऱ्यांवरती आणि गोल भाग जिथे जिथे गोल भाग आहे तिथे तिथे त्या गोल भागांवरती आपल्याला सर्वात आधी छेके देऊन घ्यायचे आहे। छेके दिले तर गळ्याचे फिनिशिंग छान येतं। जरी आपण कॅनव्हास नाही लावला आणि व्यवस्थित फिनिशिंगने असं जरी शिवलं तरी गळ्याला फिनिशिंग हे छानच येतं, ते तुम्हाला दिसेलच। आता हे बघा, अशा सर्व दूर आपल्याला व्यवस्थित छेके देऊन घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पिन्स काढून गळा सरळ बाजूला पलटवून आपल्याला त्यावरती किनारीला टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे तो व्यवस्थित इथे पॅक होऊन जातो। अस्तरची जी बाजू आहे ती व्यवस्थित मध्ये फोल्ड करून किनारीला टीप टाकून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते। अशाच पद्धतीने पूर्ण गळ्यावरती आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। जिथे कोपरा आहे तिथे व्यवस्थित बोटाने पकडून वगैरे असं छान टीप टाकून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती टीप टाकून झाल्याच्या नंतर साईडची आउटलाईन जी असते तिथे टीप टाकून मग तो एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकायचा। तो मी इथे दाखवलेला नाही आहे, कारण तो सर्व दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, म्हणून मी तो साईडचा पार्ट स्टिचिंग करून तो कट करताना दाखवला नाही आहे। हे बघा, आता इथे पूर्ण गळ्यावर टीप टाकून झालेली आहे। आता आपण बघूया आपला गळा कसा इथे तयार झाला। हे बघा, इथे हा आपला गळा तयार झालेला आहे। खूप सुंदर दिसतो हा गळा घातल्याच्या नंतर। इथे हा स्टिचिंग पार्ट आणि कटिंग पार्ट मी दाखवलेला नाही आहे। आता हा फ्रंट पार्टचा गळा आपण त्याच पद्धतीने शिवून मग त्याला कट्स देऊन त्याला पलटवून घेऊ। हा पुढचा गळा आणि मागचा गळा दोघंही बोटनेक आहेत आणि खाली आपण बॅक साईडला डिझाईन घेतलेली आहे। याचा सुद्धा मधला पार्ट कट करून याला असे छेके देऊन घ्यायचे आणि छेके देऊन झाल्याच्या नंतर याला सरळ करून याच्यावरती मग आपल्याला दाबटीप द्यायची आहे, कारण हा फक्त गोलगळा आहे म्हणून आपण इथे दाबटीप देऊन मग त्याच्यानंतर याला पलटवणार आहे। दाबटीप दिल्याने पण फिनिशिंग खूप छान येतं। हे बघा, अशा पद्धतीने आता आपण इथे मेन स्टिच जी आहे आपली ती टाकून घेऊ। खूप छान फिनिशिंगने इथे हा गळा पलटवून घ्यायचा। दोघंही गळे आपले इथे हे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता गळ्याचं फिनिशिंग खूप छान आलेलं आहे। हे बघा, याला सुद्धा साइड स्टिच टाकून मी आउटलाईन कट करून घेते आणि मग दाखवते। हा आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे। त्यानंतर आता आपण बाही स्टिच करायला घेऊया। हा जो आपण आकार दिलेला होता तो सर्वात आधी इथला मधला हा आकार कट करून टाकू। हा आकार कट केल्याच्या नंतर इथे आपल्याला हा मेन कापड घ्यायचा आहे आणि मेन कापडावरती आधी सेंटर घेऊन याचे दोन भाग करून घ्यायचे। जसे आपण याचे केले तसेच आपल्याला इथे याचे सुद्धा दोन भाग करून त्यावरती हा आपला कापड अस्तरचा ठेवून मग आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। हे दोन पार्ट केल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। इथे आपण हे मार्किंग करून घेतोय म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल। खोल बगल आणि साईडचं मार्किंग दोघंही मार्किंग इथे करून झाल्याच्या नंतर याच्या किनारीला 5 इंच इतकं अंतर घेऊन टीप टाकून घ्यायची। अशा पद्धतीने दोघंही म्हणजे एकच बाही आहे ही, पण आपण याचे दोन तुकडे केलेले आहे आणि मध्ये आपण याला नेट लावणार आहे। ही बाही पण खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीने याला 5 इंच टीप टाकल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप टाकल्याने फिनिशिंग खूप छान येते। खालचा मार्जिन बरोबर अस्तरकडे करून अस्तरच्या बाजूला खालचा मार्जिन करून मग आपल्याला इथे दाबटीप टाकत चलायचं आहे। अशा पद्धतीने दाबटीप झाली की आपली मेन स्टिच टाकून घ्यायची आहे। हे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घ्यायचं। इथे ही जी आपली फायनल शिलाई आहे ती टाकून घ्यायची आहे। ही फायनल टिप झाल्याच्या नंतर पूर्ण बाहीला आउटलाईन टाकून जो एक्स्ट्राचा कापड आहे तो सुद्धा इथे कट करून टाकायचा आहे आणि याच पद्धतीने तो याच बाहीचा जो दुसरा पार्ट होता तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। मी इथे हा एकच पार्ट तयार केला आणि दुसरा पार्ट याच पद्धतीने करून घ्यायचा।
आणि एक्स्ट्राचं मार्जिन कट करून टाकायचं। इथे हे बघा दोघंही पार्ट इथे तयार करून झालेले आहेत। आता याच्यासाठी आपल्याला नेटचा तुकडा लागणार आहे। तर यावरती सर्वात आधी आपण जे मधलं कापड कट केलेलं होतं हे आधी ठेवून घ्यायचं आणि त्याला पिन लावून घ्यायची, म्हणजे ते सरकणार नाही। त्यानंतर हे दोघंही पार्ट कट केलेले यावरती असे ठेवून घ्यायचे आणि त्याला पण पिन लावून घ्यायची, म्हणजे ते सरकणार नाही आणि आपला गॅप जास्त मोठा सुद्धा होणार नाही। दोघंही बाजू अशा पद्धतीने ठेवून त्यांना पिन्स लावून आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे। पिन्स लावल्या म्हणजे ते सरकणार नाही। आता हा मधला कापड काढून घ्यायचा आणि याच्यावरती किनारीवरती इथे टीप टाकून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल। इथे सेंटरला पण आणि दुसऱ्या बाजूच्या किनारीला पण इथे टीप टाकून झाल्याच्या नंतर हे खालचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून टाकायचं। त्यानंतर इथे लेस लावून घ्यायची। इथे सेंटरपासून लेस ठेवली की ती जी आपण टीप टाकलेली आहे, खालची नेट लावलेली आहे, त्या जॉईंटवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। दोघंही बाजूंना पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि आपण ही बाही ज्याप्रमाणे शिवून पलटवून तयार केली त्याचप्रमाणे दुसरी बाहीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। इथे मी दाखवताना एकच बाही तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे। अशाच पद्धतीने दुसरी बाही तयार करून घ्यायची। हे बघा इथे अशी आपली दोघी बाजूला लेस लावून तयार झालेली आहे। एक्स्ट्राची कट करून टाकायची आणि लेसवर सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे। लेसवर डबल टिप टाकल्याच्या नंतर खालची जी बाजू आहे तिला आपल्याला आपण जशी रेग्युलर फोल्ड करतो तशीच फोल्ड करून घ्यायची आहे, अर्धा इंच आणि अर्धा इंच। कारण आपण बाही कटिंग करताना त्याच्यामध्ये 1 इंच घेतलेला होता, तर तो 1 इंच इथे गेला पाहिजे। अशा पद्धतीने इथे अर्धा इंच इतकं इथे फोल्ड करून घ्यायचं आणि हे फोल्ड झाल्यावर नंतर त्यावर सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान दिसेल मग ते। इथे या बाजूला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जो भाग आपला फिटिंगमध्ये जाणार आहे तो थोडासा भाग मी सोडून दिला आणि त्यापुढे मग लेस लावायला सुरुवात केली। लेसवर इथे पण आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची। ही इथे आपली बाही तयार झाली। आता आपण फ्रंट पार्ट जोडायला घेऊया। इथे हे दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवले आणि शोल्डर जोडायला सुरुवात करायची। इथे लॉकची शिलाई द्यायची आणि शोल्डर जोडून घ्यायचं। शोल्डर जोडल्याच्या नंतर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे। दोघंही बाजूकडचं अशाच पद्धतीने आपण शोल्डर जोडून घ्यायचं आणि त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची। हे शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर हा उथळ बाजू ही खोल बाजू, बाहीची पण उथळ बाजू या उथळ बाजूवर ठेवायची आणि शोल्डरच्या जॉईंटवरती बरोबर बाहीचा सेंटर ठेवायचा आणि अशा पद्धतीने पकडून आपल्याला ही बाही बघून घ्यायची आणि मग ती नंतर जोडून घ्यायची आणि जो बाहीचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून टाकायचा। कारण बाही आपण मध्यापासून जोडलेली आहे, मध्यापासून तिचं माप घेऊन घेतलं आणि मग जोडली, म्हणून जे एक्स्ट्राचं असेल ते थोडंफार कट करून टाकायचं। इथे अशा पद्धतीने बाही जोडून घ्यायची आणि बाही जोडल्याच्या नंतर त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची। हे बघा हे जे एक्स्ट्राचं होतं थोडंसं ते मी इथे कट करून टाकलं। आता याच्यावरती आपण डबल टिप टाकून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपण इथे जोडून घेऊ। हे बघा हे झालं। आता याच पद्धतीने आपण ही दुसरी बाही सुद्धा जोडून घेऊ। या दोघंही बाह्या इथे जोडून तयार झालेल्या आहे। आता इथे आपल्याला घेर जोडायचा आहे। तर घेर जोडण्यासाठी सर्वात आधी इथे मी हा अस्तरच्या घेराचे जे जॉईंट होते ते जोडून घेतले आणि हा कट केल्याच्या नंतर याचा आकार असा होता तर तो थोडासा मी इथे कट करून घेतला। हा कॉटनचा अस्तर असल्यामुळे हा जास्त लांबणार नाही, साडीचा कपडा थोडासा लांबतो, त्याच्यामुळे जर हा थोडा कमी पडला तर थोडंसं त्याला जास्तीचं कट करा। आणि हा साडीचा कापड आणि अस्तर दोघंही एकत्र ठेवून इथे आपल्याला सर्वात आधी टिप टाकून घ्यायची आहे, म्हणजे ते आपण जोडताना ते सरकणार नाही आणि बरोबर आपल्याला जोडायला सोपं जाईल। अशा पद्धतीने हे दोघं एकत्र करून इथे याला सर्वात आधी टिप टाकून घ्यायची, दोघंही व्यवस्थित एकत्र करून। मागचा आणि पुढचा दोन्ही घेर असे एकमेकांवरती ठेवून इथे आधी टिप टाकून घ्यायची। त्यानंतर आता याचा सेंटर करून घ्यायचा। सेंटर केल्यामुळे बरोबर सेंटरला आपली घेर येतो आणि त्यानंतर तो दिसायलाही छान दिसतो। इथे आपण घेराचा सेंटर केला त्यानंतर आपल्याला हा आपला जो
बॉडीचा पार्ट आहे त्याचासुद्धा आपल्याला इथे सेंटर करून घ्यायचा आहे. याचासुद्धा आपण इथे हा सेंटर केला. नंतर त्याचा सेंटर आणि याचा सेंटर बरोबर एकमेकांवरती ठेवायचा. सरळ बाजू सरळवरती ठेवायची आणि मग इथे पिन लावून घ्यायची आधी आणि मग शिलाई टाकून घ्यायची. पिन लावून झाल्याच्या नंतर हे असं बघून घ्यायचं बरोबर येतंय का आणि इथे मग टिप टाकून घ्यायची. इथे ही टिप टाकून झाली. याच्यावर पण आपल्याला इथे डबल टिप टाकून घ्यायची आहे. आता हा घेर इथे डबल टिप टाकून बघा कसा तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण याच पद्धतीने या बाजूचा सुद्धा घेर जोडून घेऊ. सर्वात आधी इथे सुद्धा मी सेंटर करून घेतलेला होता आणि त्याच पद्धतीने जसं आपण तो घेर जोडला त्याच पद्धतीने हा घेर सुद्धा आपल्याला डबल टिप टाकून इथे जोडून घ्यायचा आहे. आता हे दोघंही मागचा आणि पुढचा घेर जोडून झालेले आहे. आता आपण फिटिंगचं माप टाकू. तर इथे सर्व पार्ट जोडून झालेले आहे. आपलं छाती माप आहे 34 इंच. तर 34चा निम्मे केला तर 17 घेतल्याच्या नंतर किती इथे शिल्लक राहत आहे. जर 6 इंच शिल्लक राहत असलं तर 3 इंच या बाजूने आणि 3 इंच या बाजूने अशा पद्धतीने फिटिंग करायची. आणि आता कमरेचं माप आहे 28 इंच. तर 28चा निम्मे 14. त्याच्यानंतर किती शिल्लक राहत आहे इथे. जर 5 इंच 6 इंच शिल्लक राहत असेल तर त्याचा निम्मे करून दोघंही बाजूंना इथे आपण मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर इथे दंडगेर आहे 10 इंच. त्याचा निम्मे 5 इंच आणि अशा पद्धतीने इथे हे मार्किंग झालेले आहेत. इथे मार्जिन जास्त ठेवलेलं आहे कारण हा आई आणि मुलगी दोघांनाही वापरता यावा. आईचं माप थोडं जास्त आहे आणि मुलीचं माप थोडं कमी आहे. अगदी थोडंसं फरक आहे त्यांच्या मापांमध्ये. त्यानंतर इथे अस्तरचा आणि साडीच्या कापडाचा असा गोट वाढून घ्यायचा आहे. इथे सर्वात आधी मी हा अस्तरचा गोट वाढून घेते. इथे तुम्ही अस्तरच्या किंवा साडीच्या कापडाला पिकोसुद्धा करू शकता, पण मी इथे हा शिलाई टाकून घेते आहे दोघंही कापडांना. आणि खालच्या बाजूने सुद्धा लेस लावली तरी चालणार आहे किंवा पिको केला तरी चालणार आहे, पण मी इथे शिलाई टाकून घेत आहे. अशा पद्धतीने बारीक असा गोट पूर्ण घेराला मारून घ्यायचा. मागच्या आणि पुढच्या दोघंही घेरांना व्यवस्थित असं पकडून पूर्ण भागाला टीप टाकून घ्यायची. इथे मी आता पूर्ण घेराला टीप टाकून मग नंतर तुम्हाला दाखवते की हा पुढे काय करायचं आहे. आता आपली टीप टाकून झाली. आता आपण इथे अर्धा इंच आधी साईड स्टिच टाकून घेऊ. सर्वात आधी अर्धा इंच ही साईड स्टिच टाकून घेऊ. इथे हा जो आपला कमरेचा जॉईंट आहे त्याच्या खाली 3 ते 4 इंच शिवल्याच्या नंतर हे आपला कमरेचा जॉईंट आहे त्याच्या खाली 3-4 इंच शिवल्याच्या नंतर मग इथे नंतर अस्तर वेगळं आणि साडीचा कापड वेगळा अशा पद्धतीने पूर्ण हे खालपर्यंत जोडून घ्यायचं. अस्तर आणि साडीचा कापड असा वेगवेगळा करून इथे सर्व जोडून घ्यायचं व्यवस्थित. आता मी इथे हे आधी जोडून घेते आणि मग इथे आपण फिटिंगची शिलाई टाकू. आता इथे फिटिंगची शिलाई टाकण्यासाठी अर्धा इंच आधी मी जोडून घेतलं आणि मग इथे फिटिंगची शिलाई टाकू. अशा पद्धतीने इथे तुम्हाला फिटिंग करून घ्यायची आहे. तुमचं जे माप आहे त्यानुसार इथे फिटिंग करून घ्यायची. याला तुम्ही मागे कमरेला बेल्टसुद्धा लावू शकतात, पण यांना नको होते. बेल्ट लावल्याने याचा फ्रॉकसारखा लूक येतो. हे बघा ही फिटिंगची शिलाई झाली. याच्या बाजूला अजून 2 शिलाया टाकून घ्यायच्या म्हणजे कमी जास्त आपल्याला पाहिजे तसं उसवता येतं. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे आणि मग बघूया आपण आपला ड्रेस कसा तयार झाला ते. दोघंही बाजूंना ही फिटिंगची शिलाई आपण टाकून घेऊ. इथे फिटिंगची शिलाई टाकून झालेली आहे. या शिलाईच्या बाजूला अजून 2 शिलाया टाकून घ्यायच्या. हे बघा इथे हा आपला ड्रेस तयार झालेला आहे. याचा घेर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याचा घेर तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.